त्याच्या आईने खूप काय केलेलं आहे, खूप त्रास सहन केलेला आहे. नमस्ते, माझं नाव आकांक्षा. हा व्हिडिओ बनवण्याचे कारण की मला बघायचं आहे की मी व्हिडिओ मध्ये व्यवस्थित कम्युनिकेशन कशी करते, कशी नाही करते. तर मी पहिलं ही व्हिडिओ बनवत होते स्टार्टिंगला व्हिडिओ बनवून पोस्ट वगैरे करत होते, पण तेव्हा एवढं हे काही नाहीये. पण त्यांना मी स्टॉप केलं कारण की मी प्रेग्नेंट होते त्याच्यामुळे. आता हा जे माझ्या मांडीवर एक आहे मुलगा, हा जो आहे मला वाटलं होतं की नॉर्मल मध्ये होईल. माझी इच्छा होती नॉर्मलच व्हावी माझी डिलिव्हरी, पण सिझर झाली. त्याचं कारण म्हणजे होतं काही त्याचं कॉम्प्लिकेशन वगैरे होतं. त्याच्यामुळे 20 तारखेला आम्ही सोनोग्राफीसाठी गेलो होतो, कारण की बिकॉज ऑफ माझी डिलिव्हरी डेट होऊन गेली होती, 9 महिने कम्प्लीट होऊन गेलते. त्यामुळे काही मला पेन वगैरे होत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही सोनोग्राफीसाठी गेलो. मग सोनोग्राफी वगैरे केली, त्यावर तर डॉक्टरांना दाखवलं, तर नगरपालिकेत परत दाखवलं, भोसरी नगरपालिकेमध्ये दाखवलं. मग ते सांगितलं की तुम्ही डिलिव्हरी कुठे करणार आहात. तर मग पहिले बोलले वायसी मध्ये करणार आहे वगैरे झालं आमचं बोलणं. मग ते म्हणजे तुम्ही वायसी मध्ये जावा आणि तिथे पुढे जाऊन तुमचं वगैरे चालू करा ट्रीटमेंट परत अजून काही दिवसांची. मग आम्ही परत वायसी मध्ये गेलो. वायसी मध्ये गेलो, तिथं पूर्ण ट्रीटमेंट म्हणजे सगळं चालू प्रोसेस वगैरे चालू केली. म्हणजे ते विचारलं की बाळाला काचेमध्ये ठेवावं लागेल, तर मग त्याचं काय आहे का तिथे म्हणजे आहे का तिथे काही काच असं काही. मी तर विचारलं, ते म्हणले की आमच्याकडे नाहीये तसं काही, आणि आमच्याकडे डॉक्टर पण आहेत किडनीचा, असं ते बोलले होते. मग आम्ही पण DYला गेलो. पण DYला सगळं तिथं पण चेक वगैरे केले. तिथं आम्ही गेलो होतो साधारण 10-10:30च्या आधी गेलो आम्ही, तर आसपास गेलो होतो. तर जेव्हा हा राहिला होता त्याच्यानंतरच 5व्या महिन्यामध्ये आम्ही सोनोग्राफी मध्ये केली. त्या टाइमिंगलाच मला समजलं होतं आम्हाला की माझ्या बाळाला एक किडनी आहे आणि एक किडनी दुसरी तर नाही घ्यायची असं सांगितलं होतं. लेफ्ट किडनीला कॉम्प्लिकेशन आहे त्याच्या. मग त्याच्यामुळे मी 5व्या महिन्यामध्ये सोनोग्राफी केली. त्यावेळेस मला समजलं की माझ्या बाळाला एक किडनी दिसते, राईट साईडची किडनी दिसते आणि लेफ्ट साईडला किडनी दिसतच नाहीये. त्यांना तसं काहीच सांगितलं, त्यांना कॉम्प्लिकेशन होतं माझ्या बाळाला. मग ते त्यांनी मला डिसाईड केलं की तुम्ही अबॉर्शन करून टाका, बाळ तुमचं परत पुढे जाऊन तुम्हाला त्रास वगैरे होईल, तुम्ही अबॉर्शन करा. पण मग त्यावेळेस कसं तर 5वा-6वा महिना असा मला झाला होता. मग माझी इच्छा नाही झाली की बाळाला हे करणं वगैरे, अडॉप्ट वगैरे करणं, म्हणजे कसं मिसकॅरेज वगैरे करणं असं माझी इच्छा नाही झाली. मग मी ते कंटिन्यू केली प्रेग्नन्सी माझी. त्यानंतर मग 9व्या महिन्यामध्ये DYला गेलो, ते वगैरे चेक वगैरे केलं त्यांनी, सगळं व्यवस्थित माझं चेक केलं. मग डॉक्टर बोलले की तुम्हाला तुमचं सिझर करावं लागेल. पहिले मला बोलले की तुम्ही 25 तारखेला या म्हणून, सकाळी मंगळवारी या बोलले. मग आम्ही सगळेजण गेलो मंगळवारी वगैरे. मग तिथं परत चेक वगैरे केलं. सकाळी 8:30ला आम्ही गेलो होतो. मग सगळं चेक वगैरे केलं. मग त्यानंतर ते बोलले की सिझर करावं लागेल. पण मी तयार नव्हते, मला वाटतं नॉर्मलच होईल. मी प्रयत्न केला की नॉर्मलच करा, पण ते बोलले की नाही, सिझरच करावं लागेल, तुमचं सिझरच होणार आहे, सिझरच करू शकतो आपण, नॉर्मल होणारच नाही. म्हणजे डॉक्टर्स वगैरे मी बोलले की सिझरच करावं लागेल. त्यावेळेस माझ्यासोबत माझे मिस्टर, म्हणजे माझे सासरे आणि माझी नणंद, आम्ही तिघच गेलो होतो. मग जेव्हा कळलं की सिझर करावं लागेल, त्यावेळेस मग माझ्या हसबंडला आणि सासूबाईंना असं बोलून घेतलं. मग आम्ही सगळ्यांनी डिस्कस केलं की कसं काय करायचं. मग सासूबाईशी बोलले, त्यामुळे सिझर करा. पण डॉक्टर बोलले पहिलं प्रेग्नेंट आहे, ती रेडी झाली पाहिजे की सिझरला. मग ते म्हणले की ऑप्शन नाहीये किंवा बाळाला प्रॉब्लेम होऊ शकतो, तर तुम्ही सिझर नाही केलं, नॉर्मल वाट बघत बसला तर बाळाला काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे मग ठीक आहे म्हणलं आणि सिझर केलं. मग जसं मी 8:30ला गेलो होतो, 8:30 ते 1-2 वाजेपर्यंत संध्याकाळ होईपर्यंत असं झालं, खूप झालं. माझ्याकडे मोबाईल नव्हता, काही टाइम बघण्यासाठी काही नव्हतं की मी बघावं किती वाजले काही नाही. पण मी एका लेबर पेन मध्ये होते, तिथे माझी सगळी ट्रीटमेंट केली. सलाईन लावणं, सिझर मध्ये ना ह्याच्यासाठी लगवीसाठी पिशवी लावतात, ते वगैरे लावणं, खूप त्रास वगैरे झाला. सलाईन वगैरे, इंजेक्शन वगैरे खूप काय झालं. त्यानंतर मग मला दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलं, दुसरीकडे नेले, ऑपरेशन साठी नेलं सिझरसाठी. म्हणजे ते इंजेक्शन दिली, दोन इंजेक्शन दिल्या माझ्या मते पाठीच्या कणामध्ये. सगळं त्या गोष्टी बघून ना, म्हणजे सगळं खूप विचित्र वाटलं होतं मला की एवढं सगळ्या गोष्टी सगळ्यात करून, आपल्याला सगळं पेन करून आपल्या जवळ जेव्हा एक बाळ आपल्या हातामध्ये येतं, ते वेगळं इमॅजिन वेगळं असतं. ते एकदम खूप एक्साइटमेंट, खूप वेगळंच होतं. ते झालं, मला ते दाखवलं जेव्हा हा डिलिव्हरी झाली माझी. त्यानंतर थोड्या वेळासाठी मला दाखवलं त्याचा चेहरा आणि दाखवलं की गर्ल आहे, बॉय चेक करा म्हणून. आणि मी चेक केलं. त्यानंतर सांगितलं बॉय बघून मला, आमची इच्छा होती, आमच्या सगळ्या घरच्यांची इच्छा होती की गर्ल हवी म्हणून, पण बॉय झालं. मग ठीक आहे, मग त्यांना बाहेर नेलं. जसं की डिलिव्हरी नंतर मला सांगितलं यांनी, तर यांना थोडा वेळ बाळाला बघायला थोडंसं दिलं आणि डायरेक्ट एमएसबी मध्ये नेऊन ऍडमिट तिथं ठेवलं बाळाला. त्यानंतर 3 दिवस आम्हाला बाळ दाखवलं नाही, काही नाही, कारण 3 दिवस सिझर होतं. मला उठता बसायला खूप त्रास होतो, त्याच्यामुळे बाळ वगैरे बघणं काय होत नव्हतं, पॉसिबल नाही झालं. 3-4 दिवसांनी आम्ही तिथे रिक्वेस्ट केली की बाळ बघू दे, मला बाळाला दूध वगैरे फीड वगैरे करू दे बाळाला. त्याच्यामुळे तेव्हा त्यांनी कुठे परमिशन दिली. पण ते एका हातामध्ये सलाईन सारखं हलवणं, बाळाला घेणं, ते खूप असं मला
मला खूप प्रॉब्लेम होत होता त्या गोष्टीचा, की एका हातात सलाईन, बाळाला घ्यायचं कसं, बाळाला उचलायचं कसं, त्याला कसं दूध पाजायचं, खूप प्रॉब्लेम होत होता मला. पण तरी मी ते सगळं केलं, कारण की आपलं बाळ म्हणजे आपण एक जेव्हा आई होतो तेव्हा ती एक्साइटमेंट खूप वेगळी असते, तेव्हा तो फिलिंग पण खूप वेगळी असते. ती फिलिंग आईजवळ आई होत नाही ना, तेव्हा ती फिलिंग कधी येतच नाही कोणाला. मग तेव्हा मी जेव्हा त्याला फर्स्ट टाइम बघितलं तेव्हा असं वाटलं की बस आता मला काही नको, हीच माझं पूर्ण प्रॉपर्टी आहे, बाकी मला काही नको. त्यानंतर ही असं पूर्ण धावपळ वगैरे करून तेव्हा माझी जेव्हा वेळ आली की माझे टाके फायनली निघतेली, फायनली माझी सलाईन निघेल, मी एवढी एक्साइटमेंट होती की आता फायनली माझी एक सलाईन निघेल, माझे टाकेही निघतील, मला माझ्या बाळाला व्यवस्थित घेता येईल असं मला वाटलं होतं. जे की परत माझं पूर्ण नाही कसं प्लॅनच चपोट झाला किंवा खूप खराब वाटलं की जेव्हा मला टाके खोला गेले तेव्हा मला कळलं की माझे टाके सगळे ओले आहेत. त्यानंतर त्यांनी मग ते रोज ड्रेसिंग वगैरे करणं, ड्रेसिंग करतानाही तो पेन, तो सगळा त्रास, ते एवढं सगळं बोलून मी पूर्ण डिप्रेशन मध्ये गेले. मला म्हणून त्या गोष्टीला की भीती बसली होती मनामध्ये या होतात. मग मी सकाळी ड्रेसिंग, संध्याकाळी ड्रेसिंग, एवढे घाबरले होते. पण तरी ते ड्रेसिंग करताना मी फक्त माझ्या मुलाचा चेहरा डोळ्यासमोर आणत होते की बाबा त्यानंतर मला माझ्या बाळाला बघता येईल. मग जेव्हा माझे परत माझं म्हणजे परत तुला 17-19 तारखेला माझा परत माझी ड्रेसिंग केली, परत टाके घातले मला. आणि नंतर 5-10 दिवस आम्ही तिथे थांबलो, 4-5 दिवस थांबलो. मग त्यांना म्हणलं की आम्ही घरी जातो, तर काही दिवसांनी परत येतो टाके काढण्यासाठी. मग घरी गेलो. मग त्यानंतर तेव्हा कुठे त्यांनी आम्हाला जाऊ दिलं आणि त्यांना मग आम्ही घरी जाऊन वगैरे काळजी वगैरे घेतली. मग आता व्यवस्थित आहे, तर माझं बाळही व्यवस्थित आहे. आणि मला माझ्या बाळाला हे सांगायचं आहे की त्याच्या आईने त्यासाठी खूप काय केलेलं आहे, खूप त्रास सहन केलेला आहे. मला माहिती आहे बाकी सगळ्या लेडीजही करतात ते, पण माझं पर्सनल मत आहे की माझ्या बाळासाठी मी म्हणजे नाही कसं एक वेगळंच अनुभव आहे किंवा माझं असं वेगळं काय तर फील होते, पण ते शब्दांमध्ये एक्सप्लेन नाही करता येते. म्हणायचे की तुझ्यासाठी मी खूप केलेलं आहे, खूप त्रास सहन करून तू माझ्याकडे आला आहेस, सहज मध्ये नाही आला तू माझ्याकडे. त्या सगळ्या खूप खतरनाक किंवा डेंजर गोष्टी सामोरे जाऊन तू माझ्याकडे आला आहे. त्यामुळे तू नेहमी खुश राहा, हेल्दी राहा आणि खूप सक्सेस हो. थँक्यू. बाय.